दीक्षाभूमीचा होईल, माती झाले तर चैत्यभूमीची होईल. दगड झाले तर दीक्षाभूमीचा होईल, माती झाले तर चैत्यभूमीची होईल. हवा झाले तर भीमाकोरे गावाची होईल, पाणी झाले तर चौदा तळ्याची होईल. आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला तर आयुष्यपद फक्त आणि फक्त जय भीमवालीच होईल, भीमवालीच होईल. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित सर्व माझ्या भीमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. मानवी हक्काची कैवारी, जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदे पंडित, राजनीतिज्ञ, लेखक, समाजसुधारक, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, भारतीय संविधानाचे जनक, दीनदलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडगा रामयोधा, अपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाश सूर्य, तसेच स्वतःच्या अलौकिकतेचा वापर समाज इतिहासासाठी करणारा, अस्पृश्यता मिटवण्यासाठी चंदनपरीस आपला जीव जगणारे, आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे, समतेसाठी सत्याग्रह करणारे आणि भारताचे एक अमूल्य रत्न ज्यांना महामानव म्हणून संबोधले जाते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज मी भाषण सुरुवात करीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1889 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई हे होते. भीमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे पूर्ण नाव होते. डॉक्टर बाबासाहेब लहानपणापासून खूप हुशार व महत्वाकांक्षी विचाराचे होते. त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य मारहाणी स्वीकारावी लागली, पण ते मुळीच खचले नाही. त्यांनी अस्पृश्य दीनदलितांचा उद्धार हे जीवनाचे अंतिम ध्येय ठेवले. डॉक्टर बाबासाहेब येतात 4थीची परीक्षा पास झाल्यावर त्यांना केळुसकर गुरुजींनी लिहिलेले भगवान बुद्धाचे चरित्र हे पुस्तक वाचण्यास दिले. पुस्तक वाचून भीमराव प्रेरित झाले. भीमरावांनी आपल्या वडिलांना विचारले, आम्हाला बौद्ध साहित्याचा परिचय वाचण्यास का दिला नाही, फक्त रामायण महाभारत हेच ग्रंथ वाचण्यास का दिले. त्या शूद्र अस्पृश्याची नालस्ती केली आणि ब्राह्मण आणि क्षत्रियांचा गौरव. वडिलांनी भीमरावांना सांगितले, आपण अस्पृश्य जमातीचे असल्यामुळे तुला न्यूनगंड होण्याची शक्यता आहे आणि रामायण महाभारत हे ग्रंथ असल्याने हा न्यूनगंड दूर होईल असे मला वाटले. द्रोण हे किती उंचीपर्यंत पोहोचले ते पाहण्यासारखे आहे. तसेच वाल्मिकी हे कोळी असो रामायणात करता झाले. वडिलांच्या या उत्तराने बाबासाहेबांचे समाधान झाले नाही. महाभारतातील एकही व्यक्ती बाबासाहेबांच्या मनाला भुरळ घालू शकली नाही आणि येथूनच बाबासाहेबांचा बुद्धाकडील प्रवास सुरू झाला. 6 डिसेंबर 1956 रोजी ते काळाच्या पडद्याआड गेले. जरी ते आपल्यात नसले तरी त्यांची विचार लाखो लोकांना स्फूर्ती चैतन्य देत असतात. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते आणि जाता एवढंच म्हणेन, कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला, फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. जनावरांसारखी होती जिवंत माणूस बनून गेला, जनावरांसारखी होती जिवंत माणूस बनून गेला. आम्ही होतो गुलाम आम्हाला बादशाह बनून गेला, आम्ही होतो गुलाम आम्हाला बादशाह बनून गेला.